जीवन चालत होते, जीवन चालत होते. कालवरीच्या वाटेवरती असले घडले नव्हते हो, खांद्यावरती मरण घेतली. जीवन चालत जीवन चालत पायाजवळी जे जे बसले झालीत देवले. पायाजवळी जे जे बसले झालीत देवले. हात स्पर्शिले ज्या ज्या वेळी अवघे उतरले. हात स्पर्शिले ज्या ज्या वेळी अवघे उतरले. आज परंतु याच भूमीवर, आज परंतु याच भूमीवर असले घडले नव्हते हो, खांद्यावरती मरण घेतली. जीवन चालत होते हो, जीवन चालत होते. कालवरीच्या वाटेवरती असले घडले नव्हते हो, खांद्यावरती मरण घेतली. जीवन चालत होते हो, जीवन चालत होते हो, जीवन चालत होते. बरोबर, तो जीवन संपूर्ण जगाचं मरण घेऊन चालत होता. देवाचं वचन सांगतो, त्याने आमचं मरण स्वतःवर घेतलं आणि आम्हाला जीवन दिले. आमचे श्राप त्याने स्वतःवर घेतले आणि आम्हाला आशीर्वाद दिला. आमच्या जखमा त्याने स्वतःवर घेतल्या आणि आम्हाला आरोग्य दिले. प्रभू, आज ही वेळ दिली, त्या देवाचं गौरव आम्ही करावा, त्या देवाला आम्ही उंच करावं, त्या देवाचे आम्ही उपकार मानावे, त्या देवाला धन्यवाद द्यावं, त्या देवाचं गौरव आम्ही करावं. कारण खरोखर आमचं अख्खं आयुष्य जरी आम्ही त्या देवाचं गौरव करत राहिलो तरी ते कमी पडेल. खरोखर त्या देवाला उंच करण्यासाठी, स्तुती करण्यासाठी त्याने आम्हाला निवडलेलं आहे. धन्यवाद प्रभू. आता आम्ही जे काही वचन घेऊ त्या वचनाद्वारे आम्हाला स्पर्श कर, आम्हाला आशीर्वाद दे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय. आज आपण वचनातून पाहणार आहोत. आज या दिवसांमध्ये बरेच संदेश आपल्याला ऐकायला मिळतील की प्रभू येशू येत आहे आणि खूपशा अशा काही गोष्टी घडतील की आम्हाला विश्वासामध्ये आम्ही कमजोर होऊ, आम्ही विश्वासामध्ये कठीण होऊ. प्रेज द लॉर्ड. पण देवाचं वचन सांगतं की परमेश्वराने आम्हाला घाबरण्याचा आत्मा नाही दिलेला. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण कोणत्याही प्रकारे घाबरणार नाही, भीतीमध्ये राहणार नाही. देव आपल्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. रोमकरास पत्रामध्ये 8व्या अध्यायामध्ये आपण पाहूया तर ह्या पृथ्वीवर देवाच्या इच्छा विरुद्ध काही घडणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि पहिल्यांदा आपण काढणार आहोत, परमेश्वराने आम्हाला घाबरण्याचा आत्मा नाही दिला, सामर्थ्याचा आणि प्रीतीचा आत्मा दिलेला आहे. रोमकरास पत्र 8व्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून ह्या दिवसांमध्ये आपण घाबरणार नाही, तर आपण देवाचं गौरव करत जगणार आहोत. प्रेज द लॉर्ड. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 15वं वचन मी तुमच्यासाठी वाचते. कारण पुन्हा भ्यावे, म्हणा पुन्हा भ्यावे, असा दासपणाचा आत्मा तुम्हास मिळाला नाही,
तर ज्याच्याकडून आपण अब्बा आणि बापा अशी हाक मारतो तो दत्तकपणाचा आत्मा तुम्हास मिळालेला आहे. प्रेज लॉर्ड. अब्बा आणि बापा म्हणणारा आत्मा आम्हाला मिळालाय. तो परमेश्वर आमचा अब्बा आणि बापा आहे आणि त्याला हाक मारणारा अब्बा बापा हाक मारणारा आत्मा दत्तकपणाचा आत्मा आम्हाला मिळालाय. म्हणून आज आपण देवाला अब्बा आणि बाप्पा असं हाक मारतोय. प्रेज लॉर्ड. हे पित्या असं आपण हाक मारतोय, हे बाप्पा असं आपण हाक मारतोय. कारण आमच्यामध्ये कोणता आत्मा घातलेला आहे? अब्बा आणि बाप्पा म्हणणारा आत्मा, दत्तकपणाचा आत्मा. प्रेज लॉर्ड. म्हणून पुन्हा भ्यावे असे कोणता आत्मा दिला नाही? दासपणाचा आत्मा. म्हणजे बायबलमध्ये दिले की दासपणाचा आत्मा आमच्यामध्ये पूर्वी होता, जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये नव्हतो, देवाला ओळखत नव्हतो, आम्ही देवापासून दूर होतो, आम्ही सैतानाच्या बंधनात होतो, आपण पापामध्ये होतो. आणि बायबलमध्ये दिलेला आहे की तो आमचा कोण होता? मालक होता, किंवा आम्ही त्याचे गुलाम होतो. कारण जो पाप करतो तो सैतानाचा गुलाम आहे. प्रेज लॉर्ड. तो कोण आहे? सैतानाचा गुलाम आहे. आम्ही जेव्हा देवाला ओळखत नव्हतो, आम्ही सैतानाच्या बंधनामध्ये होतो, आम्ही त्याच्या गुलामामध्ये होतो. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की परमेश्वराने आम्हाला दत्तक घेतलं. काय घेतलं? म्हणून देवाचं वचन सांगतं की पुन्हा भ्यावे असा दासपणाचा आत्मा नाहीये माझ्यामध्ये. म्हणा, माझ्यामध्ये दासपणाचा आत्मा नाही. होऊ शकतो सैतान आम्हाला पुन्हा आमच्यामध्ये दासपणाचा आत्मा घालण्याचा प्रयत्न करेल, किंवा भित्रेपणाचा आत्मा आमच्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करेल. कारण की देवाची इच्छा आहे की आम्ही घाबरू नये, पण सैतानाची इच्छा आहे की आम्ही सतत भयामध्ये असावं, आम्ही भीतीमध्ये असावं. म्हणून देवाचं वचन आम्हाला सतत सांगत आहे की भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. आणि ह्याच ठिकाणी सांगत आहे की तुम्हाला भित्रेपणाचा आत्मा नाही, पुन्हा भ्यावे असा दासपणाचा आत्मा नाही, तर आबा आणि बापा म्हणणारा दत्तकपणाचा आत्मा तुमच्यामध्ये घातलेला आहे. आणि पुढच्या वचनात असं दिलेलं आहे की 16 वचन, आम्ही आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की देवाचा आत्मा आमच्या आत्म्याबरोबर साक्ष देतोय. काय साक्ष देतोय? की आपण देवाची लेकरं आहोत. आपण कोण आहोत? देवाची लेकरं. आपला देवाचा आत्मा आमच्या आत्म्याबरोबर काय साक्ष देतोय? की आम्ही कोण आहोत? देवाची लेकरं आहोत. आम्ही देवाची लेकरं आहोत. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे, जर लेकरं आहोत तो वारीस, आणि देवाचे वारीस आणि ख्रिस्ताच्या सोबतीचे वारीस आहोत, त्याच्या बरोबर गौरवले जावे म्हणून आपण त्याच्या बरोबर दुःख सोसले तरच तसे आहोत. प्रेज लॉर्ड. भलेही आमच्या जीवनात आता दुःख असतील, निराशा असेल, आमच्या जीवनामध्ये काही त्रास असतील, आपण त्या देवाबरोबर दुःख सोसत आहोत. प्रभू येशूने दुःख सोसले जगामध्ये आल्यानंतर आपण पण जर दुःख सोसत आहोत, तर आपण सुद्धा बायबलमध्ये दिलेलं आहे त्याच्या बरोबर गौरवले जाऊ. आपण देवाबरोबर काय हो? गौरवले. आपल्याला त्याने वारसदार बनवलेले आहे, आपल्याला त्याने लेकरं बनवलेले आहेत. आबा आणि बापा म्हणणारा आत्मा त्या देवाने आमच्यामध्ये घातलेला आहे. आम्हाला घाबरण्याचं कारण नाही. प्रेज लॉर्ड. मागच्या वेळेस आपण वचन घेतलं होतं, माग शुभवर्तमान 16 अध्यायामध्ये काढणार नाही, की तुम्ही विष पिले तरी तुम्हाला बाधणार नाही. प्रेज लॉर्ड. घेतलं होतं की नाही? विश्वासणाऱ्यांच्या भोवती हे चिन्ह असत जातील, ते अन्य भाषा बोलतील, ते दुखण्याहितावर हात ठेवताच ते बरे केले जातील, ते विष पिले तरी त्यांना कोणताही प्राणघातक पदार्थ पिले तरी त्यांना बाधणार नाही. प्रेज लॉर्ड. आता तुम्ही ह्या दिवसांमध्ये ऐकत आहेत, याच्यामध्ये हे टाकलंय, त्याच्यामध्ये ते टाकलंय, ऐकता की नाही? प्रभूने तेव्हा सांगून ठेवलंय, तुम्ही प्राणघातक पदार्थ पिले तरी तुम्हाला बाधणार नाही.
प्रेज लॉर्ड. पण आज देवाचं वचन आज कित्येक ठिकाणी शिकवलं जाणार का तुम्ही हे पिऊ नका, तुम्ही ते घेऊ नका, तुम्ही तसं करू नका, तुम्ही इंजेक्शन घेऊ नका. प्रेज लॉर्ड. बघा कालचा एक विषय झाला की इंजेक्शनाद्वारे सुद्धा सैतानाने आमच्यामध्ये चुकीच्या गोष्टी टाकल्यात आणि आम्हाला आता त्रास होत आहे. होय, त्रास होणार. पण बायबलमध्ये दिलेलं आहे एक वचन, तुम्हाला माहिती आहे, जो शरीराला जीवे मारतो त्याला घाबरू नका, पण जो शरीराला जीवे मारल्यानंतर ज्याला आत्म्याचा नाश करण्याचा अधिकार आहे त्याला तुम्ही घाबरा. सैतान फक्त तुमच्या शरीराला जीवे मारू शकतो, तुमच्या आत्म्याचा तो नाश नाही करू शकत. म्हणून प्रभू येशू म्हटला की प्राणघातक पदार्थ जर तुम्ही पिलात तरी तुम्हाला तो बाधणार नाही, तुमच्या आत्म्याचा नाश होणार नाही. म्हणून तुम्ही घाबरू नका. प्रेज लॉर्ड. म्हणून तुम्ही घाबरू नका. बायबलमध्ये दिलेलं आहे बघा, प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये येण्या अगोदर योग विषयी स्वर्गामध्ये मीटिंग होते. काय होते? मीटिंग होते, चर्चा होते. प्रभू परमेश्वर सिंहासनावर बसलेला होता आणि स्वर्गातले देवदूत सर्व त्या परमेश्वरच्या समोर होते. आणि बायबल मध्ये दिले की सैतान त्यांच्यामध्ये आला. कोण आला? सैतान. आणि परमेश्वर त्याला म्हणतोय, अरे तू कुठून आलास? सैतान म्हणतो, मी पृथ्वीवर इथून तिथून हिंडून फिरून आले. योबाचं पुस्तक काढूया. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, परमेश्वराच्या मर्जीच्या विरोधात तो काहीच करणार नाही. लक्षपूर्वक ऐका. योबाचं पुस्तक आपण 2रा अध्याय काढूया आपण वचन. पुन्हा भ्यावे असा आत्मा आपल्याला दिलेला नाही, तर आम्हाला परमेश्वराने आबा आणि बाप्पा म्हणणारा आत्मा, त्याचा लेकरू होण्याचा आत्मा आम्हाला दिलेला आहे. योबाचं पुस्तक 2रा अध्यायमध्ये आपण काढूया. स्वर्गामध्ये मीटिंग चालू असते बरं का आमच्या विषयी. प्रेज लॉर्ड. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये असता, स्वर्गामध्ये आमच्याविषयी चर्चा केली जाते. अरे या ठिकाणी तुझी लेकरं एकत्र आलेली आहेत, तुझी भक्ती करत आहेत, प्रार्थना करत आहेत, तुझी स्तुती करत आहेत. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी पण योग विषयी मीटिंग स्वर्गामध्ये घेतली जाते. काय मीटिंग घेतली जाते बघा. योग आपण पहिला अध्यायमध्ये पाहूया आणि 6वं वचन. असे झाले की एके दिवशी देवाचे मुलगे परमेश्वराच्या समोर उभे राहायला आले, म्हणजे देवदूत. ठीक आहे. आणि त्यांच्या भोवती सैतान पण आला, त्यांच्यामध्ये सैतानही आला. आणि परमेश्वराने किंवा यहोवाने सैतानाला म्हटले, तू कुठून आला आहेस? तेव्हा सैतानाने यहोवाला उत्तर देऊन म्हटले, मी पृथ्वीवर इकडून तिकडे फिरून तिच्या वर खाली वर हिंडून आलेलो आहे. प्रेज लॉर्ड. इथून तिकडून फिरून तिच्यावर खालून आणि वर हिंडून सैतानाचं कामच ते. इथून तिथून फिरणे आणि तिच्यावरून खालून वरून हिंडून फिरून येणे. लक्षपूर्वक ऐका. आणि बायबलमध्ये दिले, मग देवाने त्याला काय विचारलं? पुढचं वचन. तेव्हा देवाने सैतानाला म्हटले, माझा सेवक योग याच्याकडे तू आपले मन लावून पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणी नाही हे समजलं आहेस काय? तो परिपूर्ण सरळ, देवाला भिणारा, पापापासून दूर राहणारा असा मनुष्य आहे. तेव्हा सैतानाने यहोवाला उत्तर देऊन म्हटले, योग देवाचं भय फुकट धरतो काय? बघा, देव स्वतः साक्ष देतोय सैतानाकडे, त्याच्याविषयी, योग विषयी देव स्वतः साक्ष देतोय. काय साक्ष देतोय? की तो योग तुझं भय काय फुकट धरतोय काय? नाही, देव म्हणतोय की माझा सेवक जो योग आहे तो परिपूर्ण आहे, सरळ आहे, देवाला भिणारा आहे. आणि तू त्याला पाहिलंस काय? त्याच्याकडे तुझी नजर गेली काय? मग सैतान देवाशी काय म्हणतोय? की तो तुझं भय काय फुकट धरतोय काय? तो तुझं भय काय फुकट धरतोय काय? 9. तेव्हा तू त्याच्या भोवती, त्याच्या घराभोवती जे काही आहे त्याच्या सभोवती कुंपण घातले नाही काय? प्रेज लॉर्ड. म्हणा, माझ्या घराभोवती माझं जे काय आहे त्याच्या भोवती देवाने कुंपण घातलेलं आहे. प्रेज लॉर्ड. देवाने काय घातलं आहे? कुंपण घातलं आहे.
आणि म्हणून देवाचं वचन काय सांगतं पुढे बघा, आणि तू त्याच्या हाताच्या कामाला आशीर्वाद दिला आहे म्हणून त्याचे धन देशात वाढले आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा मी धनवान आहे. तू त्याच्या हाताच्या कामाला काय दिले? आशीर्वाद दिलाय. का परमेश्वराने योबाच्या हाताच्या कामाला आशीर्वाद दिला? कारण तो देवाचा भय धरणारा होता. तो पूर्ण आणि सरळ होता. देवाची नजर त्याच्यावर होती. देवाने त्याच्या अवतीभोवती कुंपण घातलेले होते. देवाने त्याच्या हाताच्या कामाला यश आणि बरकत दिलं होतं. तो काय म्हटलं सैतान देवाला, तो तुझं भय काय फुकट धरतोय? तू त्याला कुंपण घातलंय, तू त्याच्या हाताच्या कामाला बरकत दिलीये, आशीर्वाद दिलाय, तू त्याचे धन वाढवलेले आहे, फुकट धरतोय का तुझा तो भय? सैतान नेहमी आपल्या विरोधात देवाच्या जवळ उभा राहणारा होता. योबाच्या विरोधात पण उभा राहणार होता. अरे धरतोय तर काय एवढं वेगळं करतोय? काय तो मोठं काम करतोय? तू त्याला कुंपण घातलंय, मी त्याला हात पण लावू शकत नाही, त्याच्या धनाला हात लावू शकत नाही, कशालाच हात लावू शकत नाही. पुढे देव काय म्हटला बघा, 12 वचन 11, परंतु आता जे सर्व त्याचे आहे तू आपला हात पुढे करून लाव, म्हणजे तो खचित तुझ्या तोंडावर तुला श्राप देईल. त्याचं जे काही आहे तू त्याला हात लाव. त्याच्या घरादाराला हात लाव बरं, त्याच्या शरीराला हात लाव बरं, त्याचं जे काही आहे त्याला हात लाव बरं, तुझ्या तोंडावर त्याला श्राप देईल. म्हणून आज आमच्या जीवनात जराही काही झालं की आपण काय म्हणतो, देवा तुला बघत नाही का? देवा तुला दिसत नाही का? देवा माझ्या जीवनातले त्रास तू पाहू शकत नाही का? देवा तू काही झोपलायस का? सहज काही लोक म्हणतात. देवाची निंदा करायला, देवाला दोष लावायला अनेक लोक लगेच तयार होतात. सैतानाची इच्छा तीच आहे. सैतान देवाला म्हटला की तू त्याच्या हाताच्या कामाला हात लाव, त्याच्या धनाला हात लाव, त्याला हात लाव, त्याचं उद्ध्वस्त कर, बघ तुझ्या तोंडावर तुला श्राप देतो की नाही. बायबलमध्ये दिलेला आहे. तुझं भय काय तो फुकट धरतोय का? पुढे देव त्याला काय म्हटलं बघा, 12, मग यहोवाने किंवा परमेश्वराने सैतानाला म्हटले, पहा जे सर्व त्याचे आहे ते तुझ्या हाती आहे, योबाला मात्र तू हात लावू नको. मग सैतान यहोवाच्या समोरून निघून गेला. जा, मी तुला परवानगी देतो, जे काही आहे त्याला तू हात लाव, पण तू त्याला मात्र हात लावू नकोस. तू त्याला मात्र. मग त्याच्यानंतर त्याचं जे काही आहे सैतानाने सगळं उद्ध्वस्त केलं, पण योब चांगला राहिला. त्याच्यानंतर बायबलमध्ये दिले तरी योबाने देवाचं भय धरायचं सोडलं नाही, देवाकडे प्रार्थना करायचं सोडलं नाही, योबाने देवाच्या उपस्थितीमध्ये यायचं सोडलं नाही, योबाने देवाचं नामस्मरण करायचं, स्तुतिस्तवन करायचं सोडलं नाही. सगळं काही उद्ध्वस्त केलं सैतानाने. काय काम आहे सैतानाचं या जगामध्ये? लोकांची जीवन उद्ध्वस्त करण्याची. लोकांची जीवन बघा तुम्ही, जे देवाचं भय धरणारे नाहीयेत, ज्यांना देवाची ओळख झालेली नाहीये, जे जिवंत देवाला ओळखत नाहीये, ज्यांना सार्वकालिकाचं जीवन नाहीये, सर्वात श्रीमंत जगामध्ये तेच लोक आहेत. सैतानाने त्यांना सगळं काही दिलेलं आहे. आणि बायबलमध्ये दिलं, हा धनवान होता, आशीर्वादित होता, सगळं काही चांगलं चाललं होतं, त्याला ते बघवलं नाही सैतानाला. आणि देवाचं वचन काय सांगतंय की त्यानंतर देव म्हटला, तू त्याला हात लावू नको. ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना का तुला त्याची परीक्षा घ्यायची आहे ना की तो मला माझ्या तोंडावर श्राप देतो किंवा नाही देत, तो माझी निंदा करतो की नाही करत, तो माझ्यावर प्रेम करतो किंवा नाही करत. ठीक आहे, सगळं काही घे, मी तुला परवानगी देतो, पण त्याला तू हात लावू नको. त्याच्यानंतर बायबलमध्ये दिले तरीही योबाने देवाला निंदा, देवाची सगळं काही त्याचं उद्ध्वस्त झालं, पण तरी त्याने देवाची निंदा केली नाही, देवाला त्याने श्राप दिला नाही, देवाच्या विरोधात तो बोलला नाही. परत दुसऱ्या वेळेस मीटिंग होते. अध्याय 2 मध्ये बायबलमध्ये दिलंय की पुन्हा देव आणि सगळे देवदूत एकत्र आले. सैतान येऊन तिथं उभा राहिला आणि पुन्हा देवाने विचारले, तू कुठून आलायस? तो म्हणतो, मी पृथ्वी इथून तिथून फिरवून आले, खालून वरून हिंडून आलेलो आहे. आता माझा सेवक योब कसा आहे?
बघ तू सर्व काही उद्ध्वस्त केलं, पण तरी पण तो माझं नाव घेत आहे, तरीही तू मला उंच करत आहे, तरीही तो मला धन्यवाद देत आहे, तरी तो माझ्या विरोधात बोलत नाहीये. मग तो काय म्हटला माहितीये? तोच्याबद्दल तोच्या. आता त्याच्या शरीराला मी हात लावणार. आणि बायबलमध्ये दिलंय, परमेश्वर म्हटला ठीक आहे, त्याच्या शरीराला हात लाव, त्याच्या आत्म्याला हात लावू नको. जो तुमच्या शरीराला जीवे मारतो त्याला घाबरू नका, पण जो तुमच्या आत्म्याचा नाश करायचा प्रयत्न करतो त्याला तुम्ही घाबरा. आज परमेश्वराने आम्हाला आबा आणि बाप्पा म्हणणारा आत्मा आमच्यामध्ये घातलेला आहे, घाबरण्याचा आत्मा नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये देवाच्या विरोधात बोलू नका, देवाला श्राप देऊ नका, देवाची निंदा करू नका, कारण त्याचे वारस आम्ही आहोत, त्याच्या राज्याचे आम्ही, त्या ख्रिस्ताच्या सोबतीचे आम्ही वारसदार आहोत. आणि जर आम्ही त्याच्याबरोबर दुःख सोसत आहोत तर आम्ही अजूनही गौरवले जाणार. प्रेज द लॉर्ड. आम्ही त्याच्याबरोबर अजूनही गौरवले प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की सैतान देवाच्या समोर उभा राहायला जायचा. प्रत्येक माणसाविषयी तो दोष लावण्यासाठी सैतान देवाच्या उभे राहायचा, सैतान देवाच्या समोर उभं राहायचा. बायबलमध्ये दिलेलं आहे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभ वाहिला, जेव्हा वधस्तंभावर संपूर्ण जगाचे पाप त्याने घेतले, संपूर्ण जगाचं मरण त्याने घेतलं, स्वतःचं रक्त त्यांनी सांडलं, तो दोष आरोप लावणारा वरून खाली टाकण्यात आला. प्रेज द लॉर्ड. जे दोष आरोप लावायला जो जात होता तो कुठे टाकण्यात आला? प्रकटीकरणामध्ये. काढू आपण वचन. दोष आरोप लावणारा कुठं गेला? खाली टाकण्यात आला. प्रेज द लॉर्ड. काढूया आपण ते वचन. प्रकटीकरणामध्ये दिलेला आहे, दोष आरोप करणारा खाली टाकण्यात आला. 12वा अध्याय, प्रकटीकरण 12वा अध्याय, काढलं वचन. प्रकटीकरण 12वा अध्याय आणि 7वं वचन. आकाशात लढाई झाली, मिखाईल आणि त्याचे दूत अजगराशी लढले, आणि अजगर आणि त्याचे दूत लढले तरी ते प्रबळ झाले नाही, आणि आकाशात त्यांचे ठिकाण आणखी सापडले नाही. मग जो मोठा अजगर खाली टाकण्यात गेला, म्हणजे जुनाट साप, जो दियाबल सैतान म्हटलेला आहे, जो सर्व जगाला ठकवणारा, जो पृथ्वीवर टाकला गेला, त्याच्याबरोबर दूतही टाकण्यात आले. तेव्हा स्वर्गात एक मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली, आता तारण, सामर्थ्य आमच्या देवाचं राज्य, त्याच्या ख्रिस्ताचा अधिकारही झाले आहे. प्रेज लॉर्ड. तारण, सामर्थ्य आणि देवाचं राज्य, ख्रिस्ताचा अधिकार झालेली आहे. कारण आमच्या भावांवर दोष आरोप करणारा, जो आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोष आरोप करीत होता, तो खाली टाकण्यात आला आहे. रात्रंदिवस तो आमच्यावर दोष आरोप करण्यासाठी देवाच्या समोर उभा राहायचा सैतान. तो कुठे टाकण्यात आला? बायबलमध्ये दिलंय की खाली टाकण्यात आला. का खाली टाकण्यात आला? 11 वचन. त्याला तर त्यांनी कोकराच्या रक्तामुळे आणि आपल्या साक्षीच्या वचनांमुळे जिंकले, आणि त्यांना मरावे लागले, तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. या वास्तव अहो आकाशांनो आणि त्यातल्या राहणाऱ्यांनो उत्साह करा, भूमी समुद्र यांना हाय हाय, कारण सैतान उतरून तुमच्याकडे आला आहे. आपणाला थोडाच काळ आहे हे त्याला समजले, म्हणून त्याला मोठा राग आलेला आहे. कुठे टाकण्यात आला त्याला? भूमीवर, पृथ्वीवर. म्हणून आज जो तो सैतानाच्या मार्गावर चाललेला आहे, पापामध्ये पडत आहे, ठकवणारा आहे, तो काय आहे? तो पण रात्रंदिवस दोष आरोप करण्यासाठी तो देवाच्या समोर उभा राहायचा, आणि तो दोष आरोप करणारा खाली टाकण्यात आला, समुद्र आणि भूमीवर. प्रेज द लॉर्ड. कुठे टाकण्यात आला? कारण त्याला कोणी जिंकले? प्रभू येशूने. त्याच्या रक्ताने त्याला जिंकले, त्याच्या वचनाच्या साक्षीने त्याला जिंकले. त्याला मरणाची वेळ आली
तरी तो माघार घेतलं नाही आणि त्याला हरवलं. प्रेज द लॉर्ड. कुणाला हरवलं? शैतानाला. आता दोष कोणावर घेतला? प्रभू येशूने स्वतःवर घेतला. मी तुम्हाला नेहमी सांगत असते, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आदामाने पाप केले. कोणी पाप केलं? आदामाने फळ खाल्लं, आदामाने हवेने, आणि मरण आलं. आणि आदामाच्या द्वारे संपूर्ण सृष्टीमध्ये जे लोक होते त्यांच्यामध्ये मरण आलं. आणि मरण म्हणजे पापाचं वेतन म्हणजे मरण आहे. पापाचं वेतन म्हणजे मनुष्यामध्ये पाप आलं. काय आलं मनुष्यामध्ये? म्हणून बायबल सांगतं आदामाद्वारे मरण आलं पण येशूद्वारे जीवन आलं. आज आपण म्हणतो की माझ्या कोणत्याही चांगल्या गोष्टीमुळे मला जीवन नाही मिळालं, माझ्या चांगल्या कर्मामुळे मला जीवन नाही मिळालं. येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवन आलं. येशूच्या द्वारे मला जीवन मिळालेलं आहे. बघा देवाचं वचन सांगतं आदामाच्या द्वारे मरण आलं, येशूच्या द्वारे जीवन आलं. पण येशूच्या द्वारे जर जीवन आलंय तर आम्हाला काही बाधणार नाही. आम्हाला काही प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत बायबलमध्ये दिले की जोपर्यंत येशू जगामध्ये आलेला नव्हता आणि त्यांनी वधस्तंभावर आमचं मरण घेतलं नव्हतं, आमचे दोष आमचे श्राप घेतले नव्हते, तोपर्यंत सैतान देवासमोर दोष आरोप करण्यासाठी उभा राहत होता. बघा आज आम्हाला फसवलं दोष आरोप करायसाठी देवाच्या पुढे उभा पण राहतोय. ठकवणारा तो कोण आहे? आजही. म्हणून तुम्ही जितके तुम्ही देवाच्या वचनामध्ये राहाल, प्रार्थनेत राहाल, देवाच्या उपस्थितीमध्ये राहाल, तितकं तुम्ही देवाच्या कुंपणमध्ये राहाल. योबाला देवाचं कुंपण होतं. योबाला देवाच्या इच्छा विरोधात तो हात लावू शकत नव्हता. परमेश्वरने सांगितलं ना जा तू त्याला हात लाव. देवच म्हटलं ना त्याला जा तुला हात लाव. मग आता का म्हणणार नाही देव की माझ्या लेकराला हात लावू नको? आता तर देवाने आमचे सर्व दोष स्वतःवर घेतले. प्रभूने दोष आरोप लावणारा खाली टाकण्यात आलाय. आता तर तो आमच्या विरोधात काही जरी केलं पण आजही जशी कोंबडी पिल्लांना पंखाखाली झाकते तो झाकून घ्यायला सामर्थ्यवान आहे. आजही तो आम्हाला सुरक्षित ठेवायला सामर्थ्यवान आहे. म्हणून बायबल मध्ये दिलेला आहे. प्रभू येशू एक ठिकाणी म्हटला योहान शुभवर्तमान 10व्या अध्यायामध्ये की माझ्या हातातून तुम्हाला कोणीच घेऊ शकणार नाही. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय काढा वचन. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय काढलं वचन. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय वचन आहे 27. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि मी त्यांना ओळखतो आणि ते माझ्या मागे येतात. किती लोक प्रभूची वाणी ऐकत आहेत? आणि आपण देवाच्या मागे आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि आपण देवाच्या मागे चालणार आहोत. पण पुढे प्रभू काय म्हणतो? आणि मी त्यांना सर्व कालचे जीवन देतो, त्यांचा कधीच नाश होणार नाही. कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही. मी त्यांना काय देतो? जीवन देतो. मी त्यांना सर्व कालचे जीवन देतो, कधी त्यांचा नाश होणार नाही आणि माझ्या हातातून त्यांना कोणी हिसकावून घेणार नाही. मग आपण काय म्हणतो? सैतान आम्हाला हे करतो, सैतान आमच्या विरोधात ते करतो, सैतान आमच्या विरोधात असं करेल, आता असं निघणार, आता तसं निघणार, तसं होणार, आता ते करणार, तो ते करणार, हे करणार. पण जे तुम्ही त्याची वाणी ऐकणार, जे त्याच्या मागे जाणार, त्याच्या हातातून तुम्हाला कोणी हिसकावून घेणार नाही आणि त्याचा कधी नाश पण होणार नाही. प्रेज द लॉर्ड. त्याचा तो म्हणतो माझ्या हातातून तुम्हाला कोणी हिसकावून घेणार नाही. अरे सैतान एक दूत होता, दूत. फक्त देवाचा एक दूत होता, स्तुती आराधना करणारा.
तो देवापेक्षा मोठा नाहीये. तो देवापेक्षा काय देवाची योजना होती, कशा प्रकारे सैतानाला त्यांनी हरवलंय. आता तारण, सामर्थ्य आणि सर्व अधिकार ख्रिस्ताचे झाले आहेत. त्याने बहुतेक सगळं घेतलं असेल, पण प्रभूने त्याच्यावर विजय मिळवला. सर्व त्याच्या हातातून हिसकावून घेतलं. मृत लोकांच्या किल्ले त्यांनी त्याच्या हातातून हिसकावून घेतले. प्रेज लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका, परमेश्वराने त्याला कशा प्रकारे हरवलेलं आहे. दोष आरोप करणारा खाली टाकण्यात आला. फुट, निघ इथून. माझ्या लेकरांना दोष आरोप नाही करू शकत. कदाचित देव असं म्हटला असेल. का नाही करू शकत? कारण दोषाबद्दल शिक्षा घेण्यात आलेली आहे. पापाचं वेतन मरण घेण्यात आलेलं आहे. त्या जखमा त्यांनी स्वतःवर घेण्यात आलेला आहे. आता तुम्हाला काय करायचं माहितीये? विश्वासासंबंधीचं युद्ध कर आणि सार्वकालिक जीवन. विश्वासासंबंधीचं युद्ध कर आणि सार्वकालिक जीवन घट्ट धरून ठेव. ठकवणारा खाली आहे बरं का. ठकवणारा खाली आहे. बायबलमध्ये दिले, ठकवणारा खाली टाकण्यात आलाय, पृथ्वीवर टाकण्यात आलाय, भूमीवर टाकण्यात आलाय. आणि त्याला वाटते थोडाच वेळ माझ्याकडे आहे म्हणून तो काय करत आहे? तो लोकांना घाबरवत आहे, ठकवत आहे, घाबरवत आहे. बघा, म्हणून बायबल सांगतं, पुन्हा व्हावे असा तुम्हाला आत्मा मिळालेला नाही. भित्रेपणाचा, घाबरण्याचा आत्मा, तर अब्बा आणि बापा म्हणणारा दासपणाचा आत्मा, दासपणाचा नाही, दत्तकपणाचा आत्मा देवाने तुमच्यामध्ये घातलेला आहे. तुम्ही देवाची लेकरं आहात, ख्रिस्ताच्या सोबतीचे वारसदार आहात. त्याच्याबरोबर दुःख सहन करत आहे, तर त्याच्याबरोबर गौरवले पण जा. पण कशीही वेळ जरी आली तरी देवाला नाकारायचं नाही, विश्वासामध्ये निघून जायचं नाही, देहावर प्रीती नाही करायची. कारण बायबल काय सांगतंय? जो स्वतःला नाकारतो तोच माझ्या मागे येऊ शकतो. देवाचं वचन सांगतंय की जो देहाचा नाश करतोय पण आत्म्याचा नाश करा, ज्याच्यामध्ये सामर्थ्य नाही, ताकद नाही, त्याला घाबरू नका. तो देहाचा नाश करायला बघेल, तो देहाला ठाकवायला बघेल, तो देहाच्या विरोधात कार्य करायला बघेल, पण आमच्या आत्म्याचा तो नाश कधीच करू शकणार नाही. प्रेज लॉर्ड. आमच्या आत्म्याचा नाश तो कधीच करू शकणार नाही. म्हणून कोणतेही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तुम्हाला बाधणार नाही. प्रेज लॉर्ड. तरी तुम्हाला बाधणार. मी ह्या प्रश्नावर, ह्या वचनावर जेव्हा मनन करत होते, प्रभू, प्राणघातक पदार्थ, आज आम्हाला शिकवलं जातं बिस्लरीच्या पाण्यामध्ये हे टाकलं जाईल, हो की नाही? सांगतात की नाही? ह्या औषधामध्ये, बाटलीमध्ये हे टाकलं जाईल, कोलगेटमध्ये ते टाकलं जाईल. अरे टाकू द्या, प्रार्थना करा आणि घ्या. कारण ज्या गोष्टी विषकारक आहेत, अशुद्ध आहेत, प्रार्थनेच्या द्वारे ते शुद्ध होतात. प्रार्थनेच्या द्वारे ते काय होतील? शुद्ध होतील आणि तुम्हाला बाधणार नाही. म्हणून प्रभू म्हणतो, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, ते माझ्या मागे चालतात. मी त्यांना सर्व कालचे जीवन देतो आणि माझ्या हातातून त्यांना कोणी हिसकावून घेणार नाही आणि त्यांचा नाश कधीही होणार नाही. त्यांचा नाश कधीही होणार नाही. एकच लक्षात ठेवा, जर येशूच्या अगोदर योबाविषयी देव साक्षी देऊ शकतो, योबाला देव म्हणू शकतो, की त्या सैतानाला म्हणू शकतो की त्याच्या आत्म्याला हात लावू नको. ठीक आहे, त्याचं सगळं काही के, पण त्याच्या आत्म्याला हात लावण्याचा अधिकार मी तुला देणार नाही. तर आज तो देव आमच्या विषयी सैतानाला हरू शकणार नाही, किंवा सैतानाशी लढू शकणार नाही, किंवा सैतानाचा विरोध करू शकणार नाही. फक्त देवाच्या उपस्थितीमध्ये राहा, प्रार्थनेत राहा. प्रभू येशू पेत्राला एकच म्हटला होता की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थनेत राहा. सैताना तुम्हाला गव्हासारखं चाळावा म्हणून सैतानाने माझ्याकडे मागितलेलं आहे. तुम्हाला गव्हासारखं चाळावा म्हणून सैतानाने तुम्हाला माझ्याकडे मागितलेलं आहे. पण मी तुमच्यासाठी माझ्या पित्याकडे विनंती केलेली आहे. आणि जेव्हा तू मागे फिरशील तेव्हा तुझ्या भावांसाठी पण तू प्रार्थना विनंती कर. आणि तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही प्रार्थना करा. आपल्या प्रार्थनाच आम्हाला परीक्षेमध्ये सोडवू शकतील किंवा टिकून ठेवू शकतील.
म्हणून जितका तुम्ही देवाच्या पासून दूर राहाल, थकवणारा तुमच्या जवळच आहे. तो पृथ्वीवर इथून तिथून फिरतो, खालून वरून हिंडून येतात. आजही तो फिरतो, त्याला खूप राग आहे, त्याला खाली टाकण्यात आलंय म्हणून तो चवताळलेला आहे. आणि तो फक्त आता लोक एकमेकांबरोबर द्वेष करावा, लोक एकमेकांचा राग करावा, भांडण करावे, लोकांनी एकमेकांना मारून टाकावा, खून करावा. बघा जास्तीत जास्त या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. ऍक्सिडेंट किती वाढलेले आहेत, किती प्रमाणात वाईट गोष्टी वाढलेल्या आहेत. का? कारण तो चवताळलेला आहे, तो ठकवणारा आहे, त्याला राग आलेला आहे का मी या लोकांचा नाश करायचा प्रयत्न करेनच करेन. त्याची एकच आहे, घात करणं आणि नाश करणं. चोर आहे तर चोरी करण्यासाठी, ठार मारण्यासाठी, घात आणि नाश करण्यासाठी. त्याची योजना तीच आहे, चोरी करणं, घात करणं आणि नाश करणं. पण देव म्हणतो मी आलोय जीवन आणि विपुल जीवन द्यायला. आणि तोच प्रभू म्हटला का तुमचा नाश होणार नाही, तुम्हाला माझ्या हातातून तुम्हाला कोणी घेणार. म्हणून मी नेहमी सांगते की पुन्हा भ्यावी असा घाबरण्याचा आत्मा आम्हाला नाही दिला. आबा आणि बापा म्हणणारा तो दत्तकपणाचा आत्मा आम्हाला दिलेला आहे. प्रेज लॉर्ड. आमच्यामध्ये आबा आणि बापा म्हणणारा आत्मा घातलेला आहे. आणि त्या आबा आणि बापाने त्याच्या स्वतःच्या प्रिय पुत्राला जगामध्ये पाठवलं आणि आम्हाला निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र त्याच्या रक्ताद्वारे ठरवलं, सार्वकालिकाचं जीवन दिलं. आणि ते जीवन आता आम्हाला घट्ट धरून ठेवायचं आहे, देवाच्या उपस्थितीत राहायचं आहे. कितीही कोणतीही परिस्थिती असू द्या, पण देव आमच्या बरोबर आहे. प्रेज लॉर्ड. आमचा नाश होणार नाही, त्याच्या हातातून कोणी आम्हाला हिसकावून घेणार नाही. घाबरू नका, कारण जिथे भीती आहे तिथे विश्वास नाही. जिथे भीती आहे तिथं एक तर तुम्ही भीतीमध्ये राहू शकता, नाही तर विश्वासामध्ये राहू शकता. हो की नाही? बायबलमध्ये दिले का भित्री लोक किंवा घाबरणारी लोक सुद्धा देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही, असं दिलेलं आहे प्रकटीकरणामध्ये 8व्या अध्यायामध्ये. घाबरणारी लोक. काढा वचन, प्रकटीकरणामध्ये 8वा अध्याय. प्रकटीकरण 1 मिनिट. 8वं वचन आहे, 21 अध्याय 8वं वचन. प्रकटीकरण 21 अध्याय 8वं वचन. काय दिलंय? वाचा. परंतु भेकड व अविश्वासी व भेकड तुमच्या बायबलमध्ये काय आहे? हे तुझ्या बायबलमध्ये काय आलिशा? भेकड आहे. भेकड म्हणजे काय? भेकड आणि अविश्वासू, ओंगळ आणि घातक आणि व्यभिचार, चेटकी, मूर्तीपूजक, सर्व लबाड यांना सरोवरात अग्नीने गंधकाने जळते, त्यात वाटा मिळेल. ते दुसरं मरण आहे. पण जो जिंकतो, बायबलमध्ये दिलेला आहे, ताणलेल्यांना जीवनाच्या झऱ्याचं पाणी फुकट देईल. जे ताणलेले आहेत देवासाठी, जे ताणलेले आहेत न्यायपणासाठी, जे ताणलेले आहेत देवाच्या उपस्थितीसाठी, त्यांना जिवंत पाण्याच्या झऱ्याचं पाणी फुकट दिलं जाईल. पण जो घाबरतो, बायबलमध्ये दिलेलं आहे, अग्नीचं सरोवर, दुसरं मरण, त्याच्यामध्ये वाटा मिळेल. प्रेजला. म्हणून लक्षात ठेवा, घाबरायचं नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये भियायचं नाही. प्रभूला म्हणायचं की माझ्यामध्ये आबा आणि बापा म्हणणारा आत्मा आहे, दत्तकपणाचा आत्मा आहे, मी देवाचं लेकरू आहे, मी देवाच्या राज्याचे वारसदार आहे, देव माझ्या बरोबर आहे, त्याचं कुंपण माझ्या अवतीभोवती आहे, तो माझा मेंढपाळ आहे आणि माझ्या मेंढपाळाचीच वाणी मी ऐकणार. प्रेज लॉर्ड. डोळे बंद ठेवूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. पिता परमेश्वर, आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझे उपकार मानतो. आता आम्ही वचनात पाहिलं की पुन्हा भ्यावे असा घाबरण्याचा आत्मा तू आम्हाला नाही दिला, तर आम्हाला प्रभू दत्तकपणाचा, तो आबा आणि बापा म्हणणारा दत्तकपणाचा आत्मा तू आमच्यामध्ये घातलेला आहे. प्रभू येशू, जसं तू म्हटला की कोणताही प्राणघातक पदार्थ जरी प्याले तरी तुम्हाला बाधणार नाही. आम्ही विश्वास ठेवतो की आमचा आत्म्याचा नाश होणार नाही,
कारण प्रभू तू आमचा आत्मा तारलेला आहे. आम्ही धन्यवाद देतो तुझ्या वचनांसाठी. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे परमेश्वरा तू आम्हाला जीवन दिलेलं आहे आणि आम्ही विश्वास ठेवतो की आमचा नाश होणार नाही. आम्ही तुझे उपकार मानतो देवा. जे दुखणात आहेत, त्रासात आहेत, आजारात आहेत, ओ देवा निराशामध्ये आहेत, त्या प्रत्येकाला स्पर्श कर. त्या प्रत्येकाला आशीर्वाद दे. प्रत्येकाला तुझ्या कृपेमध्ये घे, तुझ्या दयेमध्ये घे. आम्हाला प्रत्येकाला या दिवसांमध्ये दे बाप्पा तुझ्या उपस्थितीमध्ये ठेव, तुझ्या पंखाखाली ठेव, तुझ्या आश्रयामध्ये ठेव. कारण जो परात्पराच्या गुप्तस्थळी राहतो तो त्याच्या पंखाखाली राहतो, तो त्याच्या छायेमध्ये राहतो. आणि विश्वास ठेवतो प्रभू की आम्ही प्रार्थनेच्या द्वारे तुझ्या छायेमध्ये राहत आहोत, तुझ्या पंखाखाली राहत आहोत आणि तू आम्हाला सुरक्षित ठेवणारा देव आहे. रोज तुझ्या उपस्थितीमध्ये भरले जाऊ दे, तुझ्या आत्म्याने चालव, तुझ्या देवबाप्पा भयामध्ये तुझ्या मार्गात चालव प्रभू. आणि तुझी वाणी ऐकण्यासाठी आम्हाला कृपा पुरव दे बाप्पा. देवा या वचनाद्वारे प्रत्येकाला आशीर्वाद दे आणि प्रत्येकाला तुझी कृपा प्रकट कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. प्रेज लॉर्ड.